आणि येत्या काळामध्ये जसं काल सन्मान्य पवार साहेबाला जाब विचारला, नऊ खासदार यांचे शरद पवार साहेबांचे निवडून आले म्हणून आम्ही काल ठासून सांगितले, का नाही बोलले हे आमच्या मतावर निवडून आलेले खासदार का नाही बोलले? तुम्ही ओबीसीला एक सांगता, मराठ्याला एक सांगता, का तुम्हाला फटकेबाजी करायची? आमच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा विरोधी पक्षाला झालेला आहे. ते बोलतात एक, करतात एक, हे सगळं जगाला माहिती, महाराष्ट्राला नाही, देशाला माहिती. तरी सुद्धा शरद पवार साहेब त्याच्यामध्ये तोडगा का काढत नाही? हे सगळ्यात मोठं दुःख आहे. जाती जातीमध्ये भांडण लावून यांना फक्त यांच्याली पोळी भाजायचे. ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथे हजर होता, तिथे बोलताय, नंतर दुसऱ्या स्टेजवर गेल्या दुसरं बोलताय. मराठा समाजाचा तुम्ही एकदम चेंडू सारखा वापर करू लागले सगळेजण, एकीकडनं मारताय एकीकडनं मारताय. पण नेमका तुमचा पाठिंबा सरकारने दिलेल्या 10% हे ओबीसी मध्ये आरक्षणाला पाठिंबा आहे. हो ते पाहिलेलं आहे, पण शरद पवार साहेबांचं मुळांमध्ये राजकारणच कोणाला करणार? आम्ही तर सर्वसामान्य लोक आहोत. ते बोलतात एक, करतात एक, हे सगळं जगाला माहिती, महाराष्ट्राला नाही, देशाला माहिती. त्यामुळे शरद पवार साहेबाला आम्ही समाजाचे सेवक म्हणून, समाजाचे एक कार्यकर्ते म्हणून आणि चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्ही एक पोट तिडकीने तिथे एक विषय मांडला. सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांना 4 लेकर आहेत म्हणलं, साहेब मी अंतःकरणातून बोलतोय, सहकार्याला विचारा. शरद पवार साहेबाला समोर 1 फुटाचं बांधतो, 4 लेकर म्हणलं त्या माणसाला. त्या माणसाच्या शरीराची चालणी झाली. साहेब म्हणलं समाजासाठी ते माणूस जुरतोय आणि तुम्ही सर्व राजकीय पक्ष त्याचं भांडवल करताय, जाती जातीमध्ये ते निर्माण करताय. आज अशी परिस्थिती निर्माण झाली की समाजासाठी लढणारा एक व्यक्ती मनोज जरांगे पाटील असं काही चित्र निर्माण करण्यात आलं की तो सगळ्या जातीचा दुश्मन आहे बाकीच्या, असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. काय चुकी त्या व्यक्तीची? आज 4 लेकराचा बाप अजून घरी गेलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही सगळेजण त्याच्यावरती मताचं राजकारण करत आहात. हा मुद्दा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडला. जर आपण पाहिलं तर सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन लाईव्ह चर्चा करणं खरंच शक्य होईल का? शक्यता वाटत नाही, पण दूध का दूध पाणी का पाणी, कोण किती पाण्यामध्ये ते तिथं कळण. कारण की हे इकडनं एक बोलतोय तिकडनं एक बोलतोय, सगळे जर एका ठिकाणी आले लाईव्ह जर तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून चर्चा जर झाली तर आम्हाला कळण आणि सगळ्या ओबीसी आणि मराठा बांधवाला कळण की आपल्याला कोण झुलवत ठेवतंय, मराठ्याला कोण झुलवत ठेवतंय आणि ओबीसीला कोण उचकवतंय, हे त्या चर्चेच्या माध्यमातून स्पष्टता येईल. पुढं काही जण म्हणतात की हे संपूर्ण राजकीय वातावरण होतंय आता, याकडे कसं पाहता तुम्ही? मराठा समाज न्याय हक्कासाठी लढत आहे. सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांनी जे आंतरवालीपासून जे 9 महिन्यापासून चालू झालेले म्हणजे लाठी हल्ला झाल्यापासून चालू झालेले तीव्र आंदोलन, याच्यामध्ये समाज, मराठा समाज म्हणून आणि मराठा नेते म्हणून आम्ही तर आमच्या मागणीवर ठाम आहोत. पण इतर जेवढे राजकीय पक्ष याच्या भोवती जे गुंडाळलेले काही पक्ष आहेत आवती भोवती, ज्यांना वाटतं घ्या आंदोलनाचा आम्हाला फायदा घेता येईल, असे राजकीय याच्यातून मानसिकतेतून जमा झालेले जे नवीन पिढावळे यांना यांचा राजकीय फायदा घेण्यासाठी यांना हे सगळं हा टेम्पोच राजकीय दिशेला घेऊन जायचा आहे. मुळात आरक्षणासाठी सर्वसामान्यांसाठी उभा राहिलेला हा लढा कष्टाचा लढा आहे. तुम्हाला सांगतो, अण्णासाहेब जावळे पाटील असतील, अण्णासाहेब पाटील असतील, मेटे साहेब असतील, वरजे साहेब असतील, अलीकडच्या काळातील प्रत्येक मराठा संघटनांनी हा आजकालचा लढा नाही मुळात. म्हणजे समजून घ्या तुम्ही, ही प्रत्येकी माझ्यापेक्षाही ज्येष्ठ लोक आहेत जे आज उतार वय आहेत, ते तेव्हापासून हे लढा चालू मराठा समाजासाठी. किती लोकांनी बलिदान दिलं, 300-350 लोकांनी बलिदान दिलं. त्या दिवशी मंत्रालयात जाऊन मला काही लोकांच्या 10 लाख रुपये देतो म्हणून दिले नाही, त्यासाठी सुद्धा निवेदन. म्हणजे किती लढावं लागत आहे. आणि हा जो समाजाने उभा केलेला लढा आहे आणि आज त्याला नेतृत्व भेटलं मनोज जरांगे पाटलासारखं, आणि कष्टाने आणि खर्चाने समाजाने पोटतिकीने उभारलेला लढा, हे राजकीय सर्व पक्ष मिळून त्याला राजकीय वळण देऊन एक राजकीय टेम्पो बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे याच्यातून सिद्ध होत आहे. आता जरांगे पाटलांची या ठिकाणी 13 जुलै रोजी सभा झाली होती, त्यामधून त्यांनी सरकारला 20 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला. अल्टिमेटम संपला, मग आता उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे 29 ऑगस्टला निर्णय घेणार आहेत. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? आता हा पूर्वीपासून चालत आलेला लढा, म्हणजे अण्णासाहेब जावळे पाटील असतील, अण्णासाहेब पाटील असतील, त्याच्यापासून चालत आलेला लढा आता सन्मान्य मनोज जरांगे पाटलाच्या हातामध्ये आहे आणि आम्ही मराठा सेवक म्हणून त्यांच्या पाठीशी. सन्मान्य मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे राहू आणि शेवटपर्यंत त्यांचा साथ देऊ. पण जर आपण पाहिलं तर लोकसभेला पाडापाडीचा निर्णय घेतल्यामुळं, म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही कोणाचे उमेदवार पाडायचे, पण तरी सुद्धा फायदा महाविकास आघाडीला झाला.
आपल्या सत्ताधारी पक्षाला नुकसान झालं. पण मला वैयक्तिक असं वाटतंय जरांगे पाटील राजकारणाच्या दिशेने कधी जाणार नाहीत, कारण की ते हाडाचे कार्यकर्ते त्याच्यामुळे ते राजकीय लोकांच्या गळाला बी लागणार नाही आणि राजकारणात पाय बी ठेवणार नाही असं आम्हाला. लोकसभेला आपण रिझल्ट पाहिले, ते रिझल्ट महायुतीच्या फेवरमध्ये नव्हते. लोकसभेचे जे निकाल आले आणि त्या निकालाच्या नंतर भाजपचे काही मंडळी असं म्हणतात की जरांगे केवळ भाजपच्या नेत्यांना टार्गेट करतात. मग त्यामध्ये फडणवीसांचं नाव त्यांनी आवडून घेतलं. उलट ते असं म्हणाले की शरद पवारांना, त्याचबरोबर राजेश टोपेंना ते कधीच काही बोललेले नाहीयेत, उद्धव ठाकरेंना काही बोललेले नाहीयेत आणि आता केवळ फक्त आणि फक्त भाजपच्या मंडळींना टार्गेट केलं जातंय असं दरेकर आणि इतर मंडळी काही दिवसांपूर्वी म्हटले. तर ह्या गोष्टीचा फायदा घेणाऱ्या विधानसभेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला होईल असं वाटत नाही का तुम्हाला? सन्मान्य मनोज जरांगे पाटील, मुळात एक विषय समजून घ्या, जो सत्तेत असतो त्याच्यात तो मायबाप असतो जनतेचा. सरकार ही जनतेची मायबाप असतं आणि जो सत्तेत असतो त्याच्याकडेच मागितलं जातं. जर एखादी गोष्ट जर मला न्याय मिळवून घ्यायचा असला तर कोणाकडे जाणार? सत्तेतल्या लोकांकडे जाणार. आज युती भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार आहे, त्यामुळं मराठा सेवक म्हणून किंवा मराठा कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त त्यांच्या दारात जाणार. आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय हवाय, आमच्या लेकराला न्याय हवाय, हे फक्त आम्ही सत्तेतील लोकांनाच मागणार. पण सत्तेत आहेत त्यांच्याकडे ही मागणी होती. बरोबर आहे, सरकार मायबाप असतंय ना. पण जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, निवडून आले आहेत, ते मात्र या गोष्टीवर आवाज उठवू शकतात असं वाटत नाही का तुम्हाला? हा, त्यामुळेच आम्ही एक मोहीम छत्रपती संभाजीनगर म्हणून कालपासून एक मोहीम चालू केलेली. कारण की जेव्हा आता लोकसभेचे रिझल्ट आले, आमच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा विरोधी पक्षाला झालेला आहे. काँग्रेसला झालेला, जे संपत आलेले पक्ष उभा राहायला लागलेत. 9 खासदार यांचे शरद पवार साहेबांचे निवडून आलेत. म्हणून आम्ही काल ठासून सांगितलंय, आम्ही केलेल्या कष्टाच्या घामाच्या लढ्यावर तुमचे पक्ष बंद पडलेले पक्ष तुमचे चालू झालेत, ते केवळ आमच्यामुळे झालेत, आमच्या लढ्यामुळे झालेत. आणि तुम्हाला निवडून दिलेले तुमचे खासदार आमदार आज काय करताय? का नाही बोलले मोदी सोबत? एखादा शर्ट फाडून का नाही गेला? त्या लोकसभेमध्ये एखादा खासदार? मराठा समाजामुळे, मराठा समाजाचा अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलाच्या अंगाची चालणी झाली. का नाही बोलले? हे आमच्या मतावर निवडून आलेले खासदार का नाही बोलले? म्हणून कालपासून आम्ही एक निर्णय घेतलाय सकल मराठा समाजाच्या वतीने, या सर्व विरोधी असो किंवा सत्ताधारी असो, या सगळ्या ज्येष्ठ नेत्याला कधी आणि केव्हाही आम्ही गराडा घालून जाब विचारणार. डंके की चोट पर आमच्या घेतलेल्या मतदानाचा आम्हाला तुम्ही काय फायदा करून दिला? आम्ही पोटतिडकीने आंदोलन उभा केलं, याचा फायदा तुम्हाला झाला आणि आता तुम्ही समाजासाठी तिथं बाजू मांडा. तुमच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे, त्यांनी कशा पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे? आता तुम्हाला सांगतो, लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीनेच कोणत्याही गोष्टी पदरात पाडल्या जातात. त्या पद्धतीने समजा एखाद्या खासदार आम्ही जर निवडून दिला किंवा एखादा लोकप्रतिनिधी निवडून दिला, तो पहिला सर्व समाजाचा असतो. भारतीय डॉक्टर बाबासाहेबांनी घालून दिलेल्या संविधानाच्या अटी नियमाच्या मानवी मूल्याचा प्रत्येकानं आदर करावाच लागतो. आज मी जरी इथं बोलत असलो, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, जेव्हा मी जरी मुख्यमंत्री झाला आणि खुर्चीवर बसलो, मला संविधानाचा आदर ठेवणं, संविधानाच्या कायद्याच्या अखत्यारीत राहूनच कार्य करावं लागतं. पण जर तुम्हाला जर पब्लिक रेट आहे, पब्लिक जन आंदोलन आहे, तरी एवढं मोठं आंदोलन उभा राहून सुद्धा तुम्ही पब्लिकला गुमराह करू लागला. जर कायद्यात नाही तर तुम्ही सांगा ना नाही म्हणून. तुम्ही फसवे जे कशाला काढता? तुम्ही ओबीसीला एक सांगता, मराठ्याला एक सांगता. का तुम्हाला फटकेबाजी करायची, तलवारबाजी व्हायला पाहिजे मराठा ओबीसी मध्ये? याची वाट पाहता. जे संविधानिक पदावर बसलेले त्यांनीच घटनेचा मान राखून, मानवी मूल्याचा मान राखून आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली. या राजकीय लोकांनी ओबीसी आणि मराठा एकामेकाचे तोंड पाहत नाही. बीडमध्ये तर भयावह परिस्थिती आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांचा आदर आणि त्यांचे विचार घेऊन सर्व महापुरुषांनी आपली हयात घातली, आपलं जीवन घातलं. त्या महापुरुषांनी सर्व जाती एकत्र करण्यासाठी, महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व जाती धर्म एकत्र करण्यासाठी त्यांनी जीवन घातलं. आणि राजकीय लोकांनी चुटकीमध्ये 5-6 महिन्यामध्ये सगळं संपून टाकलं. आज विचार करावा लागतो कोणाशी बोलताना. तू पहिले लोक नाव विचारतात, नाव काय आहे तुमचं? मी जर म्हणलो पाटील, तर पुढचा लगेच ओबीसी असला तर दपकून बोल. पुढचा एखाद्या पाटील जर असला ते जर ओबीसी आला, हे बी दपकून बोल. अरे केवढंच चालणार? महापुरुषांनी याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा,
भगतसिंग राजगुरू फासावर याच्यासाठी गेलेत का? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि येत्या काळामध्ये जसं काल सन्मान्य पवार साहेबांना जाब विचारला तसं प्रत्येक पक्षाच्या मेन नेत्याला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाजाच्या वतीने काल रामा या हॉटेलमध्ये सन्माननीय शरद पवार साहेब यांना समाजाच्या व्यथा मांडल्या आणि निवेदन दिलं. त्यामध्ये आम्ही चर्चा करताना त्यांनी आम्हाला अर्धा तास वेळ दिला. त्या चर्चेमध्ये आम्ही एकच मुद्दा लावून धरलेला होता. सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण करू करू त्यांच्या जीवाची चाळणी झालेली आहे आणि सर्वच पक्ष याच्यावरती फक्त मताचं राजकारण करत आहेत. म्हणून सन्माननीय जरांगे पाटलांनी काल परवाच एक स्टेटमेंट दिलं होतं, विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर करावी. त्याच आधारे आम्ही काल शरद पवार साहेबांशी भेटलो आणि त्यांना ओबीसी आरक्षणावर तुमचं म्हणणं काय? तुम्ही नेहमी सांगताय ज्या दिवशी हल्ला झाला त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथे हजर होता, तिथे एक बोलताय, नंतर दुसऱ्या स्टेजवर गेल्या दुसरं बोलताय, तिकडे तुमचे लोक वेगळे बोलताय. असं करून करून मराठा समाजाचा तुम्ही एकदम चेंडूसारखा वापर करू लागले. सगळेजण एकीकडनं मारताय. काही मराठा समाजाच्या विरोधामध्ये लोक उभा करून जाते ते निर्माण करताय. तर आमची त्यांना एकच मागणी होती, तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा म्हणता, पण नेमका तुमचा पाठिंबा सरकारने दिलेल्या 10% हे ओबीसी मध्ये आरक्षणाला पाठिंबा आहे. हे आम्ही त्यांना स्पष्ट विचारलं की सरकारने दिलेल्या 10% पाठिंबा आहे का मराठा समाजाला? जो मराठा समाज तळागाळातील मराठा समाज जो आज गल्लीतल्या लेकरापासून छोट्या शाळेतल्या लेकरापासून तर बुजुर्ग म्हणजे म्हाताऱ्या माणसाला सुद्धा माहिती आहे की मराठा समाजाची मागणी काय. आणि तो म्हणते सगळे समाज म्हणतोय लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत की आमचं ओबीसी मध्ये नोंदी सापडल्या, आमची कुणबी नोंदी सापडल्या. या कुणबी नोंदीच्या आधारे जसे जरांगे पाटील म्हणतात सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, त्या पद्धती आणि त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की नाही, एवढं ही मागणी आम्ही सर्व शिष्टमंडळाने तिथं लावून धरली होती. जरांगे पाटील आज सकाळी म्हटलं की अगोदर हे बैठकीलाच येत नव्हते, आता बैठकीला यायचं म्हणतात आणि असं म्हणतात की बैठक लाईव्ह करा. तर तुम्हाला कितपत योग्य वाटतं की अशा पद्धतीची मागणी पवार साहेबांनी करली? आता काल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारची किंवा विरोधी पक्षांची कोणाचीही मानसिकता नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची. यांना फक्त आमच्या गोरगरीब मराठा आणि सन्मान्य मनोज जरांगे पाटलाच्या जीवाचा खेळ करायचा आहे. जातीमध्ये भांडण लावून यांना फक्त यांच्यावली पोळी भाजायची आणि मताचं राजकारण करायचंय. बाकी त्यांच्या बैठकीमध्ये बोलण्यामधून किंवा यांनी बोलवली त्यांनी बहिष्कार टाकला, हे काय यांना काय एकामेकाला काय फोन जात नाही का काय नाही, कोणत्या युगात वावरतं आपण यांना माहिती नाही. बैठक बोलवली वगैरे हे सगळं थोटांडे, फक्त राजकारण करायचं आणि वेळ मारून न्यायची, बाकी काही नाही याच्या पलीकडे. जर आपण पाहिलं तर शरद पवारांनी आतापर्यंत हा विषय मार्गी लावायला पाहिजे होता, तो लावला गेला नाही. याकडे कसं पाहतो? तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण की शरद पवार साहेबांनी 1994ला बाकी सर्व जे मुख्यमंत्री असताना सर्वांना ओबीसी मधून न्याय दिलेला आहे. फक्त असं ते थोडक्यात सांगायचं म्हणजे अक्षरशः समाजाचे नेते आहेत. म्हणजे शरद पवार मराठा समाजामध्ये जन्माला आलेत, पण त्यांना मराठा समाजाचं दुःख कसं कळेना हे सगळ्या मराठाला पडलेला प्रश्न आहे. कारण की कोणती जागतिक परिस्थिती जर निर्माण झाली, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, शरद पवार साहेबांचं इथंच नाही तर जगामध्ये सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं. पण मराठा आपलं महाराष्ट्रामध्ये जाती सलोखा इतका बिघडलेला, ही आपत्कालीन परिस्थितीपेक्षा भयावह परिस्थिती आहे, तरी सुद्धा शरद पवार साहेब याच्यामध्ये तोडगा का काढत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल किंवा सर्व पक्षाला जर मिळून न्याय द्यायचा असेल तर काल आम्ही जे बोललो शरद पवार साहेबांना की जी होणारी जी बैठक आहे ती लाईव्ह करा, त्याला त्यांनी मान्य केलं, लाईव्ह व्हायला पाहिजे. सन्माननीय मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाचे अभ्यासक आणि हाके साहेब आणि ओबीसी समाजाचे अभ्यासक सर्व पक्ष मिळून ती समाजाची याची आरक्षणावरती तोडगा निघाला पाहिजे. आणि मराठा समाजाला जे ओबीसीतून आरक्षण आहे, जे कोणती नोंदी भेटलेल्या आहेत त्या आधारे जो जीआर तुम्ही कोणत्या आधारे नाही काढला, सन्माननीय मनोज जरांगे पाटील बार म्हणतात की आमच्या नोंदी सापडून आम्हाला तुम्ही ओबीसीत का घेत नाहीत.
पण आज गाव गाड्यातला शहरातला एका इमारतीमध्ये भिंतीला भिंत असून राहणारा मराठा आणि ओबीसी एकाच भिंतीला भिंत राहतो. जर आता यांनी एवढा मोठा वाद निर्माण केला, यांचं जर नाही पटलं, यांनी यांचे फ्लॅट उचलायचे आणि कुठं का आकाशात नेऊन मांडायचे का? यांना तर पक्ष चेंज करता येतात, पण सर्वसामान्य गोरगरीब मराठा आणि ओबीसी समाजामध्ये लावलेला वाद हा एवढा भयंकर आहे, मौतीला सुद्धा लोक जाईनात. ती सुद्धा परिस्थिती आम्ही त्यांना तिथं मानली. काही वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ आहे पवार साहेबांचा, त्यामध्ये असे काही वक्तव्य आहे. तो व्हिडिओ कसा आहे का याच्या शोधात आम्ही जात नाही होत, परंतु मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही अशा आशयाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि तो पवार साहेबांचा आहे असं सांगितलं जात आहे. त्यामुळे तुम्ही कसं बघता? तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाय?